तुम्ही कधी पोपटी हा प्रकार ऐकला किंवा खाल्ला तर असेलच, पण तुम्हाला माहिती आहे का पोपटी कोणी आणि कधी बनवली? खरं सांगायचं तर ह्याचं उत्तर थोडं वेगळं आहे. पोपटी ही एक शोधलेली रेसिपी नाही, ती पिढ्यानपिढ्या घडत आलेली एक परंपरा आहे. गोव्यातील जुन्या घरांमध्ये कुकर नव्हता, ओव्हन नव्हता. तिथे होता तो फक्त मडका, वाफ आणि संयम. तेल कमी पण चव जास्त. हेच विचार करून ह्या पोपटीला घडवले. मसाल्यांचा नैसर्गिक स्वाद जपायला ही पद्धत तयार झाली. आता इथून होते आमच्या न्यू इयरच्या पोपटीची सुरुवात. पहिलं तर आम्ही या चिकनला मसाला लावून घेतला. मडक्यात भामरूट, चिकन, अंडी आणि अजून काही सामान टाकून तो मडका परत भामरूटनीच बंद करून घेतला. घरातून बाहेर निघाल्यावर बर्फात ठेवलेल्या मच्छीसारखं गारटलो, म्हणूनच मडक्यावर पेंड टाकून पटकन आग लावून घेतली. पोपटीच्या आगीतून शेकोटी घेतल्यावर मी पण माझा थोडा हातभार लावला. एका तासात पोपटी तयार झाली. चिकन मडक्यातून काढल्याच मी एक फोड उचलला आणि टेस्ट करून बघितलं तर पोपटी भन्नाटच झालेली. तर मग पोपटी खाल्लीत का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा.